अंबाबाई मंदिर शिखराला सुवर्ण कळसाची झळाळी. अंबाबाईच्या सुवर्ण वैभवाने भाविक भारावले, तर शेकडो भक्तांनी डोळ्यात साठवले सुवर्ण कळसाचा अविस्मरणीय क्षण आणि आपसुकच जोडले गेले हात. तर नमस्कार, मी हरिदास पवार. काल शुक्रवारी कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरात सुवर्ण कळसाचे विराजमान झालेले आहे, मग तो बसवण्यात आलेला आहे. तर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या शिखर माथ्यावर शुक्रवारी सुवर्ण कळस विराजमान झाल्यानंतर मंदिर परिसरात दिवसभर वेगळ्याच भविष्य अनुभवायला मिळाला. शतकानुशतके भक्तीचा आधार असलेल्या अंबाबाईच्या मंदिरावर झळकणारा सुवर्ण साज पाहताच अनेक भाविकांचे हात आपसुकच जोडले गेले, तर अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तीचे भाव स्पष्टपणे उमटले होते. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यात आता सुवर्ण कळसाच्या तेजस्वी झळाळीची भर पडल्याने भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मंदिराच्या आवारात येणारा प्रत्येक भाविक एकदा तरी वर नजर करून त्या सुवर्ण शिखराकडे पाहत होता. काहींनी मनोभावे नमस्कार केला, तर काहीजण काही क्षण स्तब्ध उभे राहून ते दृश्य डोळ्यात साठवत होते. अनेक भाविकांसाठी हा केवळ सोन्याचा कळस नव्हता, तो त्यांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि देवीशी असलेल्या भावनिक नात्याचा सुवर्ण क्षण होता. आयुष्यात पहिल्यांदाच असे दृश्य पाहायला मिळाले अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. शिखरावर पडणाऱ्या सूर्यकिरणामुळे निर्माण होणारी सोनेरी झळाळी पाहून भाविक अक्षरशः भारावून गेले. तर हा सुवर्ण क्षण टिपण्यासाठी किंवा व्हिडिओ करण्यासाठी मोबाईलमध्ये भरपूर जणांनी असे व्हिडिओ केलेले आहेत, कारण मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे क्षण कैद करण्यासाठी भाविकांची लगबग दिसून आली. अनेकांनी कुटुंबासह छायाचित्र काढले, तर काहींनी सुवर्ण कळसाचे व्हिडिओ तयार करून ते आपल्या जीवलगापर्यंत पोहोचवले. मात्र कॅमेऱ्यात बंदिस्त झालेले हे दृश्य जरी कायम राहणार असले तरी त्या क्षणी मनात दाटून आलेली भक्तीची भावना शब्दात व्यक्त करणे अनेकांना कठीण जात होतं. तर भरपूर तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये, तर अशी भरपूर गर्दी आहेत. तर एकूण या कळसाचे 12 स्वतंत्र भाग आहेत. गुरुवार रात्री 11 वाजल्यापासून 7 तास ही प्रक्रिया चालू होती. तर ही क्रेनच्या सहाय्याने कळसाचा सुट्ट्या भागाची चढाई केली, म्हणजे तो कळसावर चढवण्यात आला. या मोहिमेत 30 कारागीर कर्मचारी कार्यरत होते. म्हणजे ते कळसाचे काम करण्यासाठी 30 जण कामगार कारागिरी तिथे होते. शिखरावरचा सर्व भाग एकत्र जोडून कळसाला अंतिम आकार देण्यात आलेला आहे. मूळ दगडी शिखरावर 200 किलो वजनाचे तांब्याचे संरक्षण आवरण आहे. म्हणजे ते संरक्षण, म्हणजे ह्याला काय होणे म्हणून ते 200 किलो तांब्याचे वजनाचे संरक्षण आवरण तयार केलेले आहे. तर मूळ शिखराला कोणतीही हानी होऊ नये यासाठी प्रत्येक टप्प्यावर यांनी विशेष अशी दक्षता घेतलेली आहे. तर आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या आपली करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मंदिरावर तो आहे ना कळस, तो 1.5 किलो सोन्याचा कळस चढवण्यात आलेला आहे. अंबाबाईच्या शिरपेतात सुवर्ण कळसाचा तुरा खोचला गेला आहे, म्हणजे खोवला गेला आहे. 6 फूट उंच, 7.5 फूट व्यास व 1.5 किलो सोन्यापासून घडवण्यात आलेल्या या 2.5 कोटी मूल्याच्या कळसाने मंदिराचे शिखर झळाळून गेले. हे तेज डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी शुक्रवारी मंदिर परिसरात गर्दी अशी भरपूर केली होती. तर हा जो कळस आहे ना, तो गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी हा सुवर्ण कळस देवस्थान समितीकडे सुपूर्द केलेला आहे. म्हणजे त्यांनी तो कळस दिलेला आहे. तर तो कारण हे अधिक महिना असल्यामुळे प्रत्येक आपले महाराष्ट्र असू द्या, आपले देश असू द्या, प्रत्येक असे जे आहेत ना मंदिर आहेत ना, तिथे असे भक्तगण असे भरपूर असे जातात व ते दर्शन घेण्यासाठी. असे कुठलं पण असू दे, पंढरपूर असू दे, अक्कलकोट असू दे, म्हणजे असे आपल्या भारतात किती पण असे आहेत ना, तिथे जाऊन भक्तिमय वातावरणात ते दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर कोल्हापूरमध्ये पण आता सुवर्ण कळस आहे ना, तो बसवल्यामुळे भाविकजण असे बघण्यासाठी भरपूर अशी गर्दी होत आहे. तर पाहू शकता भरपूर अशी गर्दी आहे. तुम्ही जर मेन दर्शन घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 तास लागतात. आणि मुख दर्शन म्हणजे त्या देवीपासून कमीत कमी एक 25 ते 30 फूट लांब, म्हणजे ते मुखदर्शन घेण्यासाठी तुम्हाला एक 20 ते 25 मिनिटात तुमचे मुखदर्शन आरामशीर होते. तर दर्शन रांग असे भरपूर लांब आलेले आहेत. आणखीन एकदा पहा, कळस किती सुंदर आणि देखीव मस्त दिसतो. ती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. झूम करून दाखवत आहे. किती सोनेरी आणि सूर्याच्या त्याच्यावर किरण पडल्यामुळे आणखीन त्याची चाकाकी वाढत आहे. तर पाहू शकता, प्रत्येक जणांनी येऊन महालक्ष्मी मंदिरामध्ये हा सुवर्ण कळस पाहावा.
व देवीचे मनमोहक असे दर्शन घ्यावे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. कारण आता या कोल्हापूरच्या वैभवात म्हणजे महालक्ष्मी मंदिराच्या वैभवात या कळसाची आणखीन एक भर पडलेली आहे. तर या कळसामुळे आता मंदिराचे पण देखणं रूप तुम्हाला बघण्यात मिळत आहे. तर पाहू शकता किती अशी भरपूर अशी गर्दी आहे भक्तांची.